चला 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 प्लीज शुभम यार प्लीज यार कोऑपरेट कर ना थोडंसं. चला डिफेंडिंग चॅम्पियन्स आणि बंटीनं खरं तर खूप इम्प्रेस केलेला आहे. बंटी गोलंदाजीसाठी बंटी रवलेकर लेफ्ट आर्म एक हुशार गोलंदाज. वेगाचं नियंत्रण वेगावरती केव्हा नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे केव्हा व्हेरिएशन करणं गरजेचं आहे. बंटीला चांगलं ओळखलं चांगल्या फलंदाजांना रीड करून गोलंदाजी करतो. पहिला चेंडू सतीश इंगळे फेस करतील एक स्टार जोडी काटेकरवाडी संघाची. पहा बंटीने मागचा फॉर्म या सामन्यामध्ये देखील कंटिन्यू ठेवलेला आहे. पहिला चेंडू अप्रतिम क्वालिटी यॉर्कर हाताळा ऑफ स्टंपच्या बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर ज्याला म्हटलं जातं जो खेळणं अवघड असतं. पहिला चेंडू तो आला यानंतर व्हेरिएशन निश्चित पाहायला मिळू शकतं. सतीशला रेडी राहणं गरजेचं आहे. जबरदस्त वेग चांगला फटका सतीश इंगळेच्या बॅट मधून जशास तसे आरेला कार्य प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शनला रिएक्शन पहिले दोन निर्धाव आल्यानंतर त्यानंतर मात्र एका प्रतिम शॉर्ट पिच मध्ये चेंडूला भिरकावून दिले. स्क्वेअर लेगला 4 धावांसाठी धावांचा अकाउंट. सतीश इंगळे आम्ही देखील तयार आहोत हे देखील दाखवून देताना अक्षय काटेकर जो एक जबरदस्त बॅटर आहे नॉन स्ट्राइक रेंजला यावेळी अप्रतिम परंतु एलिव्हेशन नाही. निलेश पाटील डाऊन दी बॉल धक्का क्रमांक लागतो. पहिला बंटीच्या खात्यात जाते पहिली विकेट. सतीश इंगळे डग आउट मध्ये वापस. या ठिकाणी अमोल शिंगण साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आपल्या गावची टुर्नामेंट म्हणून अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. खरं तर शिंगणवाडी संघाने विचार केला तर निश्चितच एक चांगला संघ होईल जर संघानं थोडेसे आपले हेवे दावे मतभेद बाजूला ठेवून एक चांगली टीम केली तर मला वाटते टॉप 10 मध्ये जे आता संघ आमच्या असोसिएशनमध्ये आहे त्या टीममध्ये नाव घेतलं तर अवघड ठरणार नाही. निश्चितच यावरती निश्चित विचार करावा लागेल शिंगणवाडी संघाला. कारण वेगळं होऊन खेळण्यापेक्षा जर एकत्र होऊन मजा घेता आली तर त्यासारखा दुसरा कोणताही आनंद नाही. आणि ज्या प्रकारची टीम आहे तिकडचे 4 प्लेयर जबरदस्त आहेत तिकडचे 4 प्लेयर जबरदस्त आहेत. हे कॉम्बिनेशन जुळून आलं तर निश्चितच एक जबरदस्त टीम म्हणून उदयाला. आणि निश्चितच आमचे बंधुमित्र आमचे मार्गदर्शक SM ब्रदर्स अर्थात स्वप्नील दादा यासाठी निश्चित येणाऱ्या हंगामामध्ये प्रयत्न करतील. आणि या ठिकाणी एक लेटेस्ट न्यूज भारताचा पहिल्या कसोटीत दारुण पराभव झाला. साऊथ आफ्रिकेकडून 30 धावांनी तब्बल 97 धावांवरती ऑल आउट होतोय. 93 धावांवरती ऑल आउट होतोय इंडियाचा. हलक्या हाताने खेळून काढल्या गणेश काटेकर यांनी 1 धाव मिळेल. आताची ताजी बातमी टीम इंडिया चा दारुण पराभव 93 वरती ऑल आउट निघाला. म्हणजे आपल्याच देशामध्ये आपल्याच फेवर मध्ये विकेट केली स्पिनरसाठी विकेट केली परंतु जबरदस्त कामगिरी साऊथ आफ्रिका संघाची. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स आहेत ते दाखवून दिलं. 5 धावा फलकावरती पहिल्या षटकामध्ये. निश्चितच अमोल शिंगण या गोष्टीवरती विचार करतील यात कोणतीही शंका नाही. सुचित सारखा गुणी फलंदाज आहे. अभि शुभम सारखी अप्रतिम ऑलराऊंडर खेळाडू आहे. अमोल स्वतः चांगला खेळाडू आहे आणि स्वप्नील दादाच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न होईल यात कोणतीही शंका नाही.
एका षटकाखेरीस 1-5 सुरुवात आहे गोलंदाजीसाठी शुभम आला, एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू साळशिरंबे या संघासाठी आणि थोडा लईमध्ये यावर्षी दिसतोय. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होईल यात कोणतीही शंका नाही. पहिला चेंडू निर्धाव येते मला वाटते. पुढील चेंडू अप्रतिम गोलंदाजी. सिंगल डबलने खेळ चालू आहे. खरं तर एक चौकार आला होता सतीश इंगळेच्या बॅट मधून आणि साळशिरंबे स्पोर्ट आपल्याला नावाला साजेशी कामगिरी करेल. आम्ही डिफेंडिंग चॅम्पियन आहोत, आम्ही एक हाती सामना जिंकण्याचा इथून पुढे प्रयत्न करू हेच देखील दाखवून देतील साळशिरंबे. पहा जबरदस्त चेंडू आणि व्हेरिएशन आहे. आता शुभमने आम्ही पाहिलं मागच्या टुर्नामेंटमध्ये देखील जबरदस्त लेग कट केले होते दीपक तोरात यांना आणि जगडून ठेवलं होतं, बांधून ठेवलं होतं. व्हेरिएशन चांगलं करतो आता शुभम. शुभम अक्षय काटेकरसाठी अप्रतिम चेंडू, यॉर्कर चेंडू, कोणती धाव नाही. शुभम चला. शुभम फुलटॉस, लोअर फुलटॉस होता. खरं तर बाबू पहलवानच्या हातून चेंडू निसटणार नाहीये. फेकी बा जबरदस्त फेकी. एकच धाव मिळाली चेंडूवरती. धावसंख्या खूप कमी आहे, 7 धावा. अवघ्या 7 धावा आहेत धावफलकावरती. यावेळी समोर येऊन एक्झिक्यूट केला. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. 2 षटका अखेरीस 1-8. एकच धाव मिळाली या चेंडूवरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत निलेश पाटील. दहा धावा फलकावरती आहेत. गेले. चला जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू.
क्या बात आहे, जबरदस्त फटका, जबरदस्त पुल शॉट, परंतु चौकार या चेंडूवरती मिळेल. अक्षयकडे खरं तर जबरदस्त खासियत आहे, चांगला खेळाडू आहे. पुढचा यावेळी देखील स्क्वेअर कटला खेळून काढल्या, थोडासा फंबल एकदा मिळेल तिकडे, दुसऱ्या धावचा प्रयत्न निश्चित होईल अक्षयच्या माध्यमातून. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न राजू आप्पांची फेकी, 2 धावा मिळतील या चेंडूवरती. धावफलक जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. 16 धावा, एखादा मोठा फटका आला तर थोडंसं मॅच चांगली होईल. फुलटॉस, फुलटोल वसूल नाही होत. शुभम आहे तिकडे, खराब क्षेत्ररक्षण. शुभम खरं तर कॅज्युअल क्रिकेट खेळायला गेला आता, अगदी आरामामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी गेला, परंतु चेंडूने दिशा बदलली आणि चेंडूने धोका दिला शुभमला. चेंडू सीमारेषे बाहेर, 4 धावा. निलेश पाटील यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल तिकडे आणि या एका धावेने 3 षटकामध्ये 21 धावा, 22 धावांचं आव्हान. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या काटेकरवाडी संघ आणि शाळा शिरवे आपले बॅटर दोन्ही पाठवून रेडी ठेवायचे आहेत. चला यानंतर होणारी मॅच गणेशवाडी बी या कर्णधार आणि या सामन्यातील विजयी संघ. सुभाष दादा, आपण देखील या सामन्यावर किताब मिळाला होता आपणास, नको असेल तर आम्हाला तसं सांगा. राजू अप्पा तुमचं कौतुक आहे, सलग 4 मॅच तुम्ही क्षेत्ररक्षण करताय आणि यावर्षी तुम्हाला मला वाटतं तेच करावं लागण्याची शक्यता आहे. नाही, थांबा, वेट अँड वॉच, हमारा अभी समय आएगा. बरोबर ना? या इकडे आता जरा. सुभाष दादा पहा, लिजंड खेळाडू आपल्याकडे खूप आहे. सुभाष दादांना विसरून चालणार नाहीये. या मॅच मध्ये 3 धावा देऊन 2 विकेट मिळाले होते सुभाष दादांचा. जर आपण विचार केला गणेशवाडी बी आणि आकावळे यामध्ये जो सामना झाला, सुभाष दादा गणेशवाडीचे एक लिजेंडरी खेळाडू, वय वर्ष तब्बल 43 वर्ष आणि या वयामध्ये देखील अप्रतिम कामगिरी. 3 धावा खर्च केल्याने 2 विकेट मिळाल्या महत्वपूर्ण आकावडी संघाच्या आणि या मॅचचे ठरतात सामनावीर सुभाष दादा शेवाळे यांना देऊयात आपण सामनावीरची आकर्षक ट्रॉफी. वेल प्लेड सुभाष दादा, आणि असंच खेळत राहा. या खेळामध्ये आनंद आहे, इमोशन्स आहे, थोडासा वेळ काढून आपल्या संघासाठी उपस्थित राहा. वेल प्लेड सुभाष दादा, कॉंग्रॅच्युलेशन्स. चला
22 धावांचं आव्हान आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी सतीश आहे, फलंदाजीसाठी इन्फॉर्म बॅटर निलेश आणि शुभम. चला पंच प्लीज मॅच सुरू करून घ्या, वेळ घेऊ नका प्लीज. येल्लो जर्सी मध्ये जबरदस्त आपल्याला संघ पाहायला मिळतोय मसोबा क्रिकेट स्पोर्ट्स काटेकरवाडी. तर व्हाईट आणि ब्ल्यू जर्सी मध्ये आपल्याला शिवप्रेमी स्पोर्ट्स आळशिरबे हा संघ देखील पाहायला मिळतो. वेगवेगळ्या कलरच्या जर्सी आपल्याला पाहायला मिळतात. या अंगामध्ये खरं तर अजून बऱ्याचशा संघांच्या जर्सी आलेल्या नाही आहेत. शुभम चला प्लीज स्टार्ट करा मॅच. जाऊया सेकंड हाफ मध्ये. 18-22 समीकरण. गोलंदाजीसाठी सतीश 1 तर यॉर्कर स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाला ओळखलं जातं सतीश इंगळे, मॅन फ्रॉम काटेकरवाडी. पहिला चेंडू शुभम साठी चांगला फटका, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू चालताना सीमारेषा फोडणारा शुभमच्या बॅट मधून येतोय खणखणी चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेत. क्या बात आहे. लोअर फुल टॉसला कुठे खेळायचं तर तिकडे खेळायचं आणि चौकार वसूल करायचे. लवकर मॅच संपवतील मला वाटतंय. लगातारचा तिसरा शुभम पाटील. क्वालिटी बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी. 2 निवडले फायनल स्क्वेअर लेगला आणि तिसरा मात्र कव्हर्सला आपल्याला एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. 12 धावा फलकावरती. आता मात्र समीकरण सोपं आहे. अवघ्या 10 धावांची गरज आहे. लवकर मॅच संपवली तर चला या. गणेशवाडी बी कॅप्टन लगेच या प्लीज प्लीज लगेच या, कारण मॅच ज्या हिशोबाने चालू आहे लगेच संपेल असं वाटतंय. गणेशवाडी बी आम्ही थिनुगले धावत पळत कुठे असाल तिथून या. शुभम चौथा हुकलाय परंतु सिंगल मिळेल या चेंडूवरती. निलेश पाटील जातील स्ट्राईक एंडवरती पहिल्यांदा. शुभमला घाई झाली मॅच संपवायची. वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतोय शुभम, परंतु निलेश पाटील बॉल लागला बघा यार. शुभम पाटील ओके आहात का? 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 13 धावा फलकावरती. वाईड +1 असेल निश्चितच. नो +1 2 धावा. फ्रीटचा चेंडू असेल. पंधरा धावा फलकावरती आहेत. अजूनही फक्त 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चांगला फटका या ठिकाणी येतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. निरंजन 1 धाव मिळेल या चेंडूवरती. 16 धावा एका षटकागरीच बिनबाद 16शी आपल्या नावाला साजेशी कामगिरी विशाल शिर्मे संघाकडून. 12 चेंडू फक्त 6 धावांची गरज. काटेकरवाडी वेळ घेऊ नका. चला बॉलर या पटकन मॅच मध्ये औपचारिकता आहे. या ठिकाणी साई 11 कोळे संघाचे
को ओनर सन्मान्य आमचे मित्र अमोल गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे असोसिएशन मधील एक नामवंत गोलंदाज होता काही दिवसापूर्वी, पण आता तिकडे जाऊन अतिशय खराब गोलंदाज झालेला आहे. हितेश लटके देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या मार्गदर्शनाखाली खेळत असताना दर्जेदार गोलंदाजी करत होता, तिकडे जाऊन मार्गदर्शनच नाही, त्यामुळे विस्कटलेली आहे गाडी हितेशची. यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम. चला एकदा मिळूया चेंडूवरती, मॅच लवकर संपण्याचा दिसतोय. आम्ही थिनुकले आलात का? पण आम्ही थिनुकले प्लीज या पटकन यार. सूरज आले. ओके सूरज आहे इकडे. पुलटॉस पाटील मिस होत आहेत आज. पाटील आज मिस होत आहेत. मागच्या संडेला बरोबर टप्प्यात घेऊन कार्यक्रम करत होते. आज थोडस फंबल होतात पाटील. स्लोअर वन होता, गती परिवर्तन चांगलं केलं होतं दादानी, चांगली गोलंदाजी. 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चला 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 मॅच संपून घ्या. एका धावाची गरज आहे फक्त. सूरज या समोर. शुभम मॅच झाली की लगेच या आपण. अमोल कोळे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. अमोल गायकवाड यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. हितेश त्यांना साथ देतील टॉस टाकण्यासाठी. चला मॅच फिनिश. शुभम या पटकन. चला तिकडनंच बॅट त्यांना लेश पाटलांकडे.